सामनावीर 28 धावा त्याने ठोकल्या. तो सागर ठरतोय सामन्याचा सामनावीर. तर गजानन सुरोशी साहेबांना विनंती करी आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच जायची ती म्हणजेच सागरला. आणि शतक्षण लावून घ्या आपण पोई ए संघ. गावदेवी पोई ए संघ आपण शतक्षण लावून घ्या. योगराज बुटेरे आणि सलामीची जोडी पाठवायची आहे आपटी बी टीम प्रदीप. तर गजानन सुरोशी यांच्या शुभ हस्ते देतोय मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड सागर. 28 धावा त्यांना ठोकल्या आणि सामना देखील जिंकल्याबद्दल गावदेवी कांबा टीमचं अभिनंदन करेल. वेल प्लेड. तर चला नेक्स्ट मॅच सुरू होईल. या ठिकाणी सामना असेल तिसरा आपटी बी विपक्ष आई गावदेवी पोई ए संघ. सामना जसा सुरू होईल ऐकू आपण पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो आमचे जवळचे मित्र व्हॉइस ऑफ डोंबिवली घारिवलीचा गोड आवाज आमचे मार्गदर्शक रोशन संते ऑन मायक्रोफोन. स्पर्धा खूप चांगली तुम्ही पाहत राहा ऐकत स्पर्धेचा एन्जॉय करत राहा. रायतेकर चषक 2021चं पर्व अद्याप सुरू असेल आणि सामना आपल्या समोर लगेच सुरू केला जाईल. आम्ही तुमचा शब्द तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा ऐकत स्पर्धेला एन्जॉय करत राहा. येतात मायक्रोफोनवरती रोशन संते ऑन मायक्रोफोन. धन्यवाद. थँक्यू सो मच सोनू बांगर. सामना सुरू होतोय आपटी बी विपक्ष पोई या दोन संघांमध्ये आणि आपटी बी या टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत अनिल म्हात्रे यांच्याकडून खास करून प्रदीप भोईर आणि पोई टीमला देखील शुभेच्छा आलेल्या आहेत खास करून योगराज बुटेरे यांना. ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करत आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. तर सामना सुरू होत आहे. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. या सामन्यासाठी स्ट्रायकिंगला फलंदाज आहे रोशन. पहिला चेंडू लोअर फुल टॉस आहे. मिडअपला क्षेत्ररक्षक आहेत. एकदा मिळत्या चेंडूवरती एका धावेने श्रीगणेश होतोय. एका धावेने संघाचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन करतोय फलंदाज रोशन आणि प्रदीप भोईर ही जोडी आपण पाहतोय. भावेश गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतो आहे. पोई विपक्ष आपटी बी हा सामना सुरू आहे. राजेश शिसवे यांचं देखील आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इनसाइड आउटचा लाजवाब देखना नजाकत बरा फटका आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर चौकार.
धावसंख्या 4ने पुढे सरकेल. इन डबल फिगरमध्ये 10 धावा धावफलकावरती. माझ्यासोबत पंकज धुमाळ आहेत गुणलेखक. खूप चांगलं गुणलेखन तो करतोय. त्याच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जात आहे. गोलंदाज भाविश राईट ओव्हर द विकेट. यावेळीस चांगला चेंडू आहे, पॅडवरती ब्रश होतोय. LBW आउट नसेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. लेग बाईचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते ती म्हणजेच आपटी बी या टीमला धावसंख्या 11 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 5 षटकांचा सामना. गोलंदाज भावेश. यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचे इशारा वाईटचा येतोय. अवांतर धाव मिळते चेंडूवरती ती म्हणजेच आपटी बी या टीमला धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम कॉन्टेस्ट आपण पाहतोय आपटी बी आणि पोई ए या दोन संघांमध्ये सुरू असलेला हा सामना. भाऊ पवार आणि बंटी पवार यांचं देखील स्वागत. आणि अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 16 धावा. थँक्यू सो मच डीजे मास्टर. नितीश येतोय नवीन गोलंदाज. या दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 16 धाव बनवल्यात. आपटी बी या टीमने एक दमदार सुरुवात केली, एक जबरदस्त सुरुवात केली आहे. कारण की कोणताही विकेट गमावलं नाही आहे. रोशन फराट, कुणाल म्हात्रे, अक्षय म्हात्रे, प्रकाश पाटील ही संपूर्ण टीम देखील सज्ज आहे ओमसाई MTC लाईव्हची. आणि पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट कॅरी करतोय गोलंदाज नितीश आणि पहिला मोठा धक्का बसतोय आपटी बी या टीमला. फलंदाज रोशन बॅक टू द पवेलियन. गावती 16 धावा. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती नितीश पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट कॅरी करतोय. रायते क्रिकेट संघ रायते व ग्रामस्थ मंडळ रायते आयोजित रायतेकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आज स्पर्धेचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील हा 3रा सामना सुरू आहे. गोलंदाज नितीश. फुलटॉस चेंडू इनफिल्डच्या वरून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
चौकार आलाय फलंदाज राजनच्या बॅटमधून. धावसंख्या 4ने पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या फेरीमधील तिसरा सामना सुरू आहे. या पुढील सामना असेल रेवती विपक्ष दहिवली. या दोन संघांमध्ये दोन्ही संघाचे संघनायक विनंती असेल टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. अलॉंग द कार्पेट केलेला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर पूर्ण केली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं आहे. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 21 धावा धावफलकावरती आहेत. पहिला सामना जिंकलाय भूमी 11 कुंदे या संघाने. दुसरा सामना जिंकलाय कावदेवी कांबा या संघाने. आणि तिसरा सामना सुरू आहे आपटी बी आणि पोई या दोन संघांमध्ये. प्रदीप भोईर आणि राजन ही जोडी लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे आपटी बी या संघाच्या माध्यमातून. यावेळी सुरेख चेंडू आपण पाहतो. ऑफ्टरचा फटका आहे. वाईडिश लॉंग आपले क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळते चेंडूवरती आणि धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 22 धावा धावफलकावरती. मानाची सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. रायतेकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन ऐतिहासिक KGPLच्या मैदानावरती एक खूप चांगली संकल्पना. या स्पर्धेच्या माध्यमातून जो संघ क्वार्टर फायनलमध्ये पराभूत होईल त्या टीमला देखील एक आकर्षक ट्रॉफी आहे. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतो. सुरेख गोलंदाजी होते. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय कारण की पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा खर्च केले तो गोलंदाज भावेशने आणि या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय गोलंदाज नितीश. 5 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च करतोय नितीश. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण. डॉट बॉलची समाप्ती आणि पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे आपटी बी या टीमची 1 बाद 22 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती आहेत. वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज योगराज बुटेरे. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रदीप भोईर आहे. एक चांगलं कॉन्टेस्ट असेल या दोन खेळाडूंमध्ये. एका बाजूला योगराज आहे तर दुसऱ्या बाजूला प्रदीप. 5 षटकांचा सामना आहे. प्रदीप भोईर आणि राजन ही जोडी. पहिला विकेट गमावलाय तो म्हणजेच रोशनच्या स्वरूपात. आपटी बी या टीमने दहिवली संघाचे संगणक देखील उपस्थित आहेत. स्वर्गीय भूषण 11 दहिवली विपक्ष रेवती या दोन संघांमध्ये सामना असेल. रुपेश बासरे यांना इन ॲक्शनमध्ये आपण पाहू शकाल. राईट अप फॉर द विकेट. पहिला चेंडू फुल टॉस. चुकीला माफी नाहीये. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. भावेश पाटील मॅन फ्रॉम भोपर हे देखील सामना एन्जॉय करतायत. भावेश वेलकम.
राईट अप ओर द विकेट. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय, फेकून देतोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे, माइटी ह्यूज मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. राऊंड विकेट. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. प्रदीप भोईर नावाचं वादळ निर्माण झालंय. प्रदीप भोईरच्या बॅट मधून सलगचा हा तिसरा उत्तुंग षटकार. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर पूर्ण केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच 10 मिनिटे या चेंडूवरती. रायतेकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. एक नवीन संकल्पना. एकूण 8 ट्रॉफीज आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये, कारण की क्वार्टर फायनलमध्ये जो संघ पराभूत होईल त्या टीमला देखील एक ब्युटिफुल ट्रॉफी आहे. प्रथम क्रमांक रोख रक्कम 51,000 रुपये आहे. आणि या स्पर्धेतील प्रमुख आकर्षण मॅन ऑफ द सिरीजसाठी LED TV. योगराज बुटेरेवरती प्रतिहल्ला चढवला जातोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 41. 41 धावा धावफलकावरती. भाविश पाटील भोपर आणि त्यांचा मित्र परिवार देखील सामना एन्जॉय करतोय. एक धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 42 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंग फलंदाज प्रदीप भोईर आहे. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच षटकार. डीजे मास्टर जय हनुमान रेवती आणि दहिवली या दोन संघांमध्ये सामना असेल. तर 2 प्रेक्षक कक्ष आपण पाहतोय. स्वर्गीय योगेश उमवणे स्टँड आणि स्वर्गीय भूषण मिरकुटे स्टँड. या स्पर्धेसाठी हे 2 स्टँड आहेत. स्वर्गीय भूषण मिरकुटे स्टँड आणि स्वर्गीय योगेश उमवणे स्टँड. पहिल्या फेरीमधील तिसरा सामना सुरू आहे. आपटी बी विपक्ष पोई
या दोन संघांमध्ये पहिल्या 3 षटकांनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 48 धावा, तब्बल 26 धावेंचं महागडं षटक फेकलंय गोलंदाज योगराज बुटेरेने. 9 चेंडूंमध्ये 35 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. गोलंदाज सज्ज होतोय नितीश. स्ट्रायकिंगला फलंदाज राजन आहे. यावेळेस बॅटची बाहेरचीकडे लागते आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय गली क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे सरकेल 49. 49 धावा धावफलकावरती आहेत. 9 चेंडूंमध्ये 35 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय प्रदीप हा फलंदाज. खूप चांगली बॅटिंग केली आहे या सामन्यामध्ये. अक्षरशः तिसऱ्या षटकामध्ये तुटून पडला गोलंदाज योगराजवरती. 4 उत्तुंग षटकार प्रदीप भोईरच्या बॅटमधून आले. आपटी बी टीमचा एक गुणवान खेळाडू, रन मशीन आहे आपटी बी या टीमची. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. समोरच्या दिशेने खेळत आहेत. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळते चेंडूवरती आणि धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती आपटी बी या टीमची. राऊंड विकेट. यावेळेस मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. राजन बॅक टू द पविलियन. संजय येतोय नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती. प्रदीप भोईर आणि संजय ही जोडी पाहायला मिळते. क्रिकेटचा दैदिप्यमान 16 आपण अनुभवतोय. 4 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आहे. रायतेकर चषकाचं हे भव्यदिव्य आयोजन. स्पर्धेचा आजचा 3रा दिवस. यावी चांगला चेंडू बॅट अँड बॅटच्या मध्ये फेकला होता. खोदून काढू चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंग ऑफच्या दिशेने. फंबल होतोय. एक धाव तर पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या वेगाने, चित्याच्या चपळाईने या 2 धाव पूर्ण होतात आणि पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय. यस फिल्डिंग व्यूहरचना. यस नो +2. 3 धाव मिळतात आणि पुढील चेंडू फ्रीट असेल. फ्रीटची संधी आहे प्रदीप भोईरला. धावसंख्या 53 धावा धावफलकावरती आहे. समोर एक पल्सर बाईक आहे रिक्षाच्या बाजूला. विनंती असेल आपण व्यवस्थित पार्किंग करायची आहे. फ्रीटची संधी होती. संधीचं सोनं करू शकला नाहीये. यस दहिवली टीमचा तो खेळाडू आहे. थँक्यू. व्यवस्थित पार्किंग करा आपण. धावसंख्या 53 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 सुरू आहे. नितीश खूप चांगली गोलंदाजी करतोय कारण की दुसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या आणि याही षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत नितीश हा गोलंदाज. 4 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च करतोय. रुपेश बासरे देखील उपस्थित आहेत. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य. यावी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. झेलची शक्यता आणि झेल ड्रॉप. हे झेल पकडणं थोडंसं कठीण असतं परंतु खूप चांगला प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक होते दीपकने आणि 2 धाव मिळते त्या चेंडूवरती. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. 55 धावा धावफलकावरती. खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतोय पंकज धुमाळ. तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत तो पोहोचवतोय. अप्रतिम सहकार्य या स्पर्धेसाठी.
यावेळी सुरेख टायमिंग आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळत आहेत क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला एकच 10 मिनिटा चेंडूवरती आणि पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा धावफलकावरती प्रथम फलंदाजी करणाऱ्या आपटी बी या टीमची. तर रायतेकर चषकाचं आयोजन आपण पाहतोय आणि रायतेकर चषकासाठी ज्यांनी ज्यांनी मोलाचं आणि विशेष सहकार्य केलं आहे ते पुढील प्रमाणे सन्माननीय ॲडव्होकेट श्री विकास सखाराम पवार, विकास सुभाष पवार, अनिल शेठ दलवी निंबवली, श्री ॲडव्होकेट अल्पेशजी भोईर खडवली, संतोष सुरोशी रायते, शरद सासे बिसोळ, पहिला चेंडू यावी ऑन साईडला मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत ते बीट झालेत. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीपमध्ये आणि तोपर्यंत मिळत्यात या 2 धावा धावसंख्या दोन्ही पुढे सरकेल. 58 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकामध्ये येतोय गोलंदाज दीपक. जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल प्रदीप भोईरचा. 15 चेंडूंमध्ये 43 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय फलंदाज प्रदीप भोईर. यावी चांगला चेंडू आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट केलाय. चेंडू ट्रॅव्हल झालाय फार वेगाने सीमा रेषेच्या बाहेर. खराब क्षेत्ररक्षण, चौकार. या धावसंख्येवरती फलंदाजी करतो. एकदा जोरात आल्या प्रदीप भोईरसाठी. 3 धावा दूर आहे अर्धशतकापासून. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं केतनने तब्बल 64 धावा बनवल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये. स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक ठोकलं होतं. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतो लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर पूर्ण केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षक स्वतःला स्ट्रेच केलं आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या दोन्ही पुढे सरकेल 64. 64 धावा धावफलकावरती. या पुढील सामना असेल रेवती विपक्ष दहिवली या 2 संघांमध्ये. दोन्ही संघांना देखील उपस्थित आहेत. 49 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय फलंदाज प्रदीप भोईर. 1 धाव दूर आहे प्रदीप. फुल टॉस चेंडू आहे. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित 64. 64 धावा धावफलकावरती शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अप्रतिम बॅटिंग केली आहे फलंदाज प्रदीप भोईरने. 1 धाव दूर आहे अर्धशतकापासून. यावी सुरेख टायमिंग आपण पाहतोय. फटका फसला की प्रॉपर टायमिंग आणि क्षेत्ररक्षकाने केली चूक आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय चौकार आणि या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक पूर्ण केलंय फलंदाज प्रदीप भोईरने. एकदा जोरदार टाळ्या प्रदीप भोईरसाठी. मास्टर संघाची धावसंख्या आहे 68. झेल सोडलाय आणि चौकार आलाय.
यस व्हॉलेंटियर्स आहेत तिथे. चौकार आहे, धावसंख्या 68 धावा. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अप्रतिम बॅटिंग करतोय प्रदीप भोईर हा फलंदाज. यावेळी फलंदाज होतोय बाद. शेवटच्या चेंडूवरती विकेट मिळवतोय, परंतु 53 धावांची विस्फोटकांनी वादली खेळी साकारली आहे. एकदा जोरदार टाळ्या प्रदीप भोईरसाठी. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 68 धावा फलकावरती आणि 69 धावांचं लक्ष ठेवलंय आपटी बी या संघाने गावदेवी पोई या संघासमोर. तर टॉससाठी विनंती करतोय नितीन सुरोशी साहेबांना, कारण की रायते टीमचे बिग सपोर्टर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. या दरम्यान सन्माननीय मयूर तारमाळे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीरच्या ट्रॉफीज आम्हाला लाभलेल्या आहेत. सन्माननीय मयूर तारमाळे साहेबांचं आगमन झालेलं आहे. तर दहिवली संघानायक टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे, कारण की रेवती संघानायक रुपेश बासरे इथे उपस्थित आहेत. नितीन सुरोशी साहेबांचे शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत. स्वर्गीय भूषण 11 दहिवली विपक्ष जय हनुमान रेवती हा सामना असेल. टॉस जिंकलेला आहे दहिवली या टीमने. टॉस जिंकलाय, प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे समोरचा संघ रुपेश बासरे यांचा रेवती संघ आहे. तर या संघाला पहिल्या 5 षटकांमध्ये किती धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. तर या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? एक भव्य दिव्य आयोजन आणि हे मैदान दहिवली टीमसाठी लकी आहे. हो ते तर आहेच, पण आता रायतेकर चषक हा पहिल्यांदाच खेळतोय. हा मैदान काय आम्हाला नवीन नाही आहे. आम्ही दरवेळेला आमचंच मैदान आहे, खेळू आम्ही, खेळ चांगलं करू. तर शुभेच्छा असतील सामन्यासाठी. माझ्यासोबत रुपेश आहेत, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत. टॉस गमावलेला आहे. 5 षटकांचा सामना आहे. प्रथम फलंदाजी करावी लागेल. 5 षटकांमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 60+. असे कोणते फलंदाज आहेत जे 60+ धावा बनवतील? पंकज आहे, मी आहेत आज नवीन आहे. तर नवीन संघ आहे. तर रायतेकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन पाहतोय रुपेश. ऐतिहासिक KGPLचं हे मैदान आपण पाहतोय आणि या मैदानावरती रायतेकर चषकाचं आयोजन. परंतु एक रायतेकर चषकामध्ये एक नवीन संकल्पना कल्याण ग्रामीणमध्ये प्रथमच आपण पाहतोय. जो संघ क्वार्टर फायनलमध्ये पराभूत होईल त्या टीमला देखील एक ट्रॉफी आहे. या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? यावर्षी ते भरपूर चांगलं केलंय. लय वर्षातून ते एकत्र येऊन स्पर्धा भरवलेली आहे. खूपच त्यांना धन्यवाद, खेळायला छान दिलं. तर शुभेच्छा असतील सामन्यासाठी. आणि टॉस बॉक्समधून माहिती टॉस जिंकलेला आहे दहिवली या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओटो कॉमेंट्री बॉक्स जिथे सज्ज आहेत माझे साथी समालोचक व्हॉइस ऑफ अंबरनाथ, अंबरनाथचा बुलंद आवाज आणि पालेगावचे अप्रतिम समालोचक सोनू बांगर यांना इन्व्हाइट करतोय खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच रोशन संते. जमलेल्या माझ्या तमाम प्रेक्षक वर्गांचं आणि मान्यवरांचं मी या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करेल. स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते रायतेकर चषक 2021चा पर्व आपण एन्जॉय करतात आणि मॅच क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतं आपटीबी विपक्ष पोई ए संघ या 2 ताकदवर टीममध्ये सामना आपण पाहतो. आणि खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं. 5 ओव्हरचा मॅच बॅटिंग केली आपटीबी टीमनं आणि तब्बल 53 धाबांचं योगदान दिलं प्रदीपनं आपल्या टीमसाठी. आणि त्याच्याच जोरावरती 68 धाबा बनवल्या गेला आणि 69 धाब्याचं लक्ष घेऊन सलामी जोडी पहिला बॉल.
पहिला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला. गोलंदाजी मार्गपती गोलंदाज आदेशला आपण पाहू शकता. सेकंडमध्ये फलंदाज नितेश आणि तेजस ही जोडी आपल्याला पाहायला मिळते पोई ए टीम कडनं. पहिला बॉल जातो डॉट. 69 धाबेचं भलं मोठं लक्ष असेल आणि ते चेस करताना मात्र या ठिकाणी चांगली सुरुवात करावी लागेल. पॉवर पिचच्या षटकामध्ये धावगती चांगली एकवटावी लागेल पोई ए टीमच्या फलंदाजांना. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. ऑप्शनच्या बाहेर निघाले होते. फटका मात्र खेळायचा होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. चेंडू सरळ लेगशंभरून निघून जातो. प्रदीपच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच रेवती विपक्ष दहिवली आपल्याला पाहायला मिळेल. रुपेश बासरे यांचा संघ इन ऍक्शन मध्ये असेल आणि त्याला फाईट करेल दहिवली हा संघ. गोलंदाज तयार आदेश पुढे येऊन खेळता. फुटवर्कचा वापर केला. यावेळेस मध्ये क्षेत्ररक्षक तयार. चांगलं क्षेत्ररक्षण आणि मिळेल फक्त सिंगल. टीमची टोटल धावसंख्या 1 लगावली जाईल. टीमचा अकाउंट ओपन होईल आणि नितीशचं देखील खातं ओपन होईल या एका धावेनं. चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तिसरा दिवस या स्पर्धेचा. तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय हा सामना मात्र आपण तिसरा पाहतोय. पोई ए विपक्ष अपटी बी असा बिग पॅट मॅच. साईक रोटेट झाली. सेकंडमध्ये फलंदाज तेजस येतोय. डावकुऱ्यात असा घनाघाती फलंदाज. क्षमता आहे, गुणवत्ता आहे मोठे फटके मारण्याची आणि इथून पॉवर पेच्या षटकामध्ये धावा एकवटावा लागतील तेजसच्या देखील आपल्या टीमसाठी. राऊंड द विकेट. यावेळेस माझा चांगला बॉल. यस ऑप्शनची लाईन ठेवली होती. सरळ चेंडू वेगानं निघून जातो ऑप्शनवरनं. विकेट किपर प्रदीपच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. 4 चेंडू आणि फक्त 1 धाव खर्च करतोय. तर मयूर सुरेश यांच्याकडनं पोई ए टीमला देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा यस वन्स अगेन रिप्लाय दाखवतो गोलंदाज आदेश. अति तेज तरार बॉल फेकले जात आहेत. अतिशय वेगानं बॉल पिचिंग केलं जातं मैदानाच्या आतमध्ये. सरळ भट्टाट वेगानं आणि ऑप्शनची लाईन ठेवली जाते. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला खेळता. यस शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू बीट झाला. चुकी झाली आणि जय जाईल चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवर येतोय तेजसच्या बॅटमध्ये चौकार. षटक समाप्त होईल पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचतो. एकूण धावसंख्या 5 धावा तुम्हाला पाहायला मिळतील पोई ए टीमच्या स्कोर कार्डवरती. डीज आहे. पाच धावा पॉवर पेच्या षटकामध्ये जास्त धावा नाही येत. जिंकण्यासाठी एकूण लक्ष गाठायचं 69 धावेचा 5 ओव्हरचा मॅच. 13.80 सरासरी प्रति ओव्हर मागे गाठायची आणि पहिल्या षटकामध्ये थोडंसं बॅकवर्डवरती असेल तो म्हणजेच जे गावदेवी क्रिकेट संघ पोई ए टीम आपल्याला पाहायला मिळते. 5 धावा धावफलकावरती नवीन गोलंदाज रोशन येतोय. गोलंदाजी मार्गवती. सेकंड एंडला फलंदाज नितीश ऑन स्ट्राईक. ओव्हर द विकेटला तयार गोलंदाज रोशन. पहिला बॉल यावेळेस मध्ये पुढे येऊन केल्याचा प्रयत्न केला. लाईन पाहावी लागेल. येस लाईन चुकीची आहे. आउटसाइड दी ऑफ स्टंप. अतिरिक्त धाव मिळेल. टीमची टोटल 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळतायत. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षक येतील आणि चुकी झाली. जजमेंट व्यवस्थित नाहीये. बॉल अडवायचा होता. मध्ये जाईल चेंडू लॉंगॉन बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय पोई ए टीम साठी चौकार. चौकार येते फलंदाज नितीशच्या बॅटमधनं. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपली बी टीम कडनं. ओव्हर द विकेट. हा ट्रॅकर होता. यावेळेस मात्र मागे खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. वेगानं चेंडू पिचिंग केला गेला. कुठल्या स्पॉटवर थोडीशी उचली देखील घेतली बॉलनं आणि जाऊन सरळ प्रदीपच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉलची
समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती स्थगित. एकूण स्कोर 10 धावा धावफलकावरती 13 पॉईंट या ठिकाणी आपण पाहू शकता. 50ची सरासरी गाठायची हा सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय. 13.80 सरासरी गाठायची सामना जिंकण्यासाठी पोई ए टीमला. उर्ध विकेट समोर खेळता चांगला फटका तर वाईट लोंग आपला क्षेत्ररक्षक तैनात. एकाच धावेवरती समाधान मानावा लागेल. धावसंख्या 11 धावा स्कोर कार्डवरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ. षटकातील बॉल झाले 3. धावा खर्च केल्या 6. एक चौकार जरी खर्च केला देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ती म्हणजे रोशनच्या माध्यमातून मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतो. या षटकामध्ये देखील मोठे फटके माझे नाही आहे. ज्या प्रकारे बॅटिंग केली प्रदीपनं तशा प्रकारे फलंदाजी करावी लागेल. धावा चेस करत असताना पोई ए टीमच्या फलंदाजांना. ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर होता यावेळेस मात्र ऑन साइडला खेळतायत. क्षेत्ररक्षक येथील बॉलवरती पोहोचते तो बंद. एक धाव तर कंप्लीट. चांगलं जजमेंट आणि बॉलला अडवला गेलाय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. 2 धावा एकवडल्या जातील. 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. टीम जाऊन पोहोचते. एकूण स्कोर 13 या आकड्यावरती संघ पोहोचतोय. गावदेवी पोये संघ. षटकातील बॉल 4 फेकले गेलेत. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र फुरलेनचा बॉल होता मात्र या ठिकाणी पॅडवरती आदळला होता. याचं पाहावं लागेल. पंच बॅटकट असेल या 22. यस बॅटकट. सिंगल मिळते. टीमची टोटल 14 धावा धावफलकावरती. धावा येत नाहीयेत. आई गावदेवी क्रिकेट संघ पोई या टीमसाठी शांत ठेवलं जातं. या षटकामध्ये देखील रोशनच्या माध्यमातून नितीश आणि तेजस आला. ओव्हर द विकेटला तयार. पुन्हा एकदा गोलंदाज रोशन. शपलवून खेळण्याचा प्रयत्न केला. ऑप्शनच्या बाहेर येत आहे. संपर्क नाहीये. स्वतःवरती नाराज होत आहेत फलंदाज नितीश आणि डॉट बॉलची समाप्ती. षटक समाप्त होईल. दुसरं सफल ओव्हरची समाप्ती मिळणे. चांगलं षटक. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त 5 आणि या षटकामध्ये धावा खर्च केल्या 9 धावा. टोटल स्कोर एकूण धावसंख्या 14 धावा धावफलकावरती लगवल्या जातील. बॅटिंग असताना आपण पाहतोय पोई ए टीमच्या स्कोर कार्डवरती. नक्कीच आपण पाहतो एक चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. मयुरेश्वर कलेक्शन राहते याचे प्रोप्रायटर मयूर तारमाळे याचकडनं आपण पाहतोय आजच्या दिवसात जो संघ क्वालिफाय होईल त्या संघाला मात्र नक्कीच टी शर्ट देण्यात येतील आणि उद्याच्या दिवसामध्ये देखील जो संघ मात्र क्वालिफाय होईल त्याला देखील टी शर्ट देण्यात येतील, जर्सी देण्यात येतील. आणि पिंपलोली संघ या ठिकाणी आपण पाहतोय मेगा पाण्यामध्ये दाखल झाल्याबद्दल मयूर तारमाळे यांच्याकडून त्यांना देखील टी शर्ट देण्यात येतील. क्या बात आहे. चांगली संकल्पना. मयुरेश्वर कलेक्शन राहते याचे प्रोप्रायटर मयूर तारमाळे यांच्याकडनं आभार व्यक्त करेल. त्यांचं देखील चांगली संकल्पना. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो खेळाडूंसाठी टी शर्ट व जर्स्या उपलब्ध केल्या जातील. धन्यवाद. 18 बॉल आणि 58 धावेची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. 55 धावेची आवश्यकता. पहिला बॉल ऑन साइडला खेळतात. फुलटॉस चेंडू. चांगला फटका आणि जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. याच फटक्यांची गरज आहे आणि नो बॉलचा इशारा. यस भीमर चेंडूचा इशारा येतोय आणि नो प्लस 6 एकूण मिळतील या बॉलवरती. 7 भीमर चेंडू होता. यावेळेस मध्ये हाईट फॅक्टरचा विचार केला पंचांनी. 6 धावा देखील मिळतात. टोटल 7 धावा मिळतील या बॉलवरती. खरा बॉल पहिलाच राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर फीटच्या बॉलचा संधी होती आणि यावेळेस मध्ये त्याला देखील फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता बॅटचा पेस ओपन केला तेजसच्या बॅटमध्ये. अजून एक मोठा बिग हिट षटकार.
पहिला बॉल खराब फेकला, आताचा बॉल हाफ ट्रॅकर आणि त्याला देखील योग्य ती दिशा देतोय फलंदाज तेजेश. धावसंख्या धावफलकावरती आता वेगाने पुढे सरकेल. 27 धावा धावफलकावरती. गेअर चेंज करतोय फलंदाज तेजेश. प्रदीपवरती हल्ला चढवतोय. अजून एक चांगला फटका, फ्लॅट स्ट्रोक होता, फटका बसला आणि झेल टिपला जाईल. संजयच्या माध्यमातून झेल कॅरी केला जाईल. फलंदाज बाद. परतावाला गेलेला तेजेशला आणि पहिला धक्का लागेल गावदेवी पोई ए टीमला. तेजेश बॅक टू द डगआउट. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं हाय इम्पॅक्टचा बॉल होता. भीमर चेंडू त्याला देखील स्क्वेअर लेगच्या बाहेर फेकला होता तेजेशनं. दुसऱ्या बॉलवरती फ्रीटची संधी, तो देखील षटकार एकवडला. आणि तिसऱ्या बॉल मात्र फ्लॅटेस्ट स्ट्रोक होता, तसा खाली राहिला हा चेंडू. चांगली झेल कॅरी केली आणि फलंदाज बाद झाला. यावेळेस मात्र अतिरिक्त उचली, यस अतिरिक्त बाउन्स त्या बॉलमध्ये आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉल. आणि यस वॉर्निंग देखील दिली जाते फर्स्ट बाउन्सची. प्रवीण विषय आपण पाहू शकता. यस स्क्वेअर लेगच्या पंच फर्स्ट वॉर्निंग दिली जाते पंचाच्या माध्यमातून. कृष्णा केने सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. धावसंख्या अतिरिक्त धावेने पुढे सरकेल. 28 धावफलकावरती. अजूनही गरज असलेल्या मॅच मध्ये 16 बॉल आणि 41 धाब्याचं समीकरण असेल. ओर द विकेट. हा ट्रॅकर चांगला फटका. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक होते, यस त्यांना बीट करून चेंडू जाईल. फील्डर के मस्तक पे दस्तक देती बिगेन शेरान. षटकार येतो फलंदाज. आपण पाहू शकता नीतीच्या बॅटमधनं याच फटक्यांची गरज आहे. ज्या धावा मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये आला नाही आहेत ते या षटकामध्ये वसूल केल्या जातात. टीट फॉर टॅट जशात तसे उत्तर दिलं जातं प्रदीपला. कारण ज्यावेळेस मात्र गोलंदाजी करतो पोई संघ त्यावेळेस त्यांना आपण पाहिलं होतं प्रदीपने देखील त्यांच्या गोलंदाजावरती हल्ला चढवला होता आणि आता मात्र प्रदीपवरती हल्ला चढवला जातोय. अजून एक चांगला फटका, ताकदवर स्ट्रोक फेकून दिला चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी. शेरन इथे 12 नाही तर यस प्रदीपचे 12 वाजवले जातात. जबरदस्त फटकेबाजी, लगातार मोठी फटकेबाजी पाहायला मिळते आणि लगातार षटकार येत आहेत. यावेळेस मात्र अजून एक चांगला फटका. मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक त्यांना शॉर्ट फाईन लेगला मिळेल सिंगल. खराब गोलंदाजी प्रदीप मागळा ठरला. ज्या प्रदीपने मात्र टीमसाठी धाबा बनवल्या आणि त्या धाबा खर्च देखील केल्या. टीम जाऊन पोहोचते 41 आकड्यावरती. विजयाचं समीकरण बदललं. आता मध्ये गरज असेल 13 बॉल आणि 28 धावेची आवश्यकता. मॅच मध्ये शिरकाव केलाय पोई ए टीमना. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल, चांगला फटका अजून एकदा पाहायला मिळतो. यावेळेस मात्र सरळ चेंडू, यस लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार फलंदाज महेशच्या बॅटमधून षटकार येतोय आणि महागडा ठरतो या षटका. डीजे मास्टर जरा संयम बाळगा प्लीज. विनंती असेल जेव्हा आम्ही थांबू तेव्हा पण आमचे शब्द जेव्हा पुरे होतील तेव्हा आपण सुरू व्हा. धन्यवाद. तर या षटकामध्ये तब्बल 33 धावा खर्च केल्या प्रदीपनं. अतिशय मागणी गोलंदाजी, कारण आपण पहिले पाहिलं होतं पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा होत्या आणि या षटकामध्ये आपण पाहतो तब्बल 33 धावा खर्च केल्या. संघ जाऊन पोहोचतोय 47 आकड्यावरती. विजयाचं समीकरण 12 बॉल आणि आता 22 धावेची आवश्यकता. मॅच मध्ये शिरकाव केलाय आई गावदेवी क्रिकेट संघ पोई ए टीमनं. आणि आता कोणता गोलंदाज जाईल जो धावांवरती अंकुश दाबेल
आणि सेट बॅट्समॅन नितीशची आणि महेशची विकेट कॅरी करेल. 12 बॉल 22ची आवश्यकता. ड्रिंक्स एक मैदानावरती. यस डीजे. उपसरपंच आमचे मनोजदा अरज यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपण व्यासपीठावरती या. आपले देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. डीजे मास्टर लक्ष द्या, ज्यावेळेस मात्र आवश्यकता असते त्यावेळेस आपण लावत नाही येत आणि ज्यावेळेस मात्र आवश्यकता नसते त्यावेळेस आपण पहिल्यांदा येता. बारा बॉल आणि 22 धावेची आवश्यकता. या मॅच मध्ये आपण पाहतोय नवीन गोलंदाज आदेश येतो सेकंड स्पेल मध्ये. चौथ्या ओव्हरमध्ये ज्या आदेशने पहिले षटक फेकलं फक्त पॉवर प्लेच्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या आणि तोच आदेश येतो आता सेकंड स्पेल मध्ये. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील चौथं षटक असेल. 12 बॉल 22ची आवश्यकता. नितीश ऑन स्ट्राईक पहिला बॉल. यावेळेस मात्र ते सरळ बॉल यस पॅडवरती आदळला होता. चांगला बॉल गुडलॅन्स पाडून सरळ पॅडवरती आदळतो. मिळते मात्र सिंगल थांबत नाहीये. टीमची टोटल 48 48 धावा धावफलकावरती. विजयाचं समीकरण आता 11 बॉल आणि 21 धावेची आवश्यकता असेल. मॅच मध्ये शिरकाव केलाय. अतिशय मागडी गोलंदाजी प्रदीपच्या माध्यमातून 33 धावा त्याने खर्च केल्या. तिथून धावांवरती अंकुश दाबावा लागेल. गोलंदाज आदेशला सिंगल डबल वाचवावे लागतील. विकेट खास करून कॅरी करावे लागतील. दबाव आणावा लागेल. प्रेशर निर्माण करावा लागेल. फुल टॉस बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला फटका आणि खेळाडू होते त्या ठिकाणी बीट झाले. जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. खराब क्रिकेट आपटीबी टीमच्या माध्यमातून चौकार. चौकार येतो फलंदाज. आपण पाहू शकता महेशच्या बॅटमध्ये खराब क्रिकेट. 10 चेंडू आणण्यात जिंकण्यासाठी 17 धावेची आवश्यकता. जबरदस्त क्रिकेट. हा ट्रॅकर यावेळेस मध्ये समोर खेळताय. दशतक्षकेतील लॉंग ऑफ बंदा बॉलवरती. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी करतील तोपर्यंत 2 धावा पडल्या जातील. लेझी क्रिकेट. थ्रोपैकी थोडीशी आपण पाहतो लेझी येते. 2 धावा मिळत आहेत आणि चांगला क्रिकेट पोई टीमच्या माध्यमातून. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 54 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील पोई ए टीमच्या. ओव्हर द विकेट समोर खेळत आहेत. यावेळेस मात्र ऑन साइडला लॉंगॉनचे खेळाडू बॉलवरती येतील. एकाच धावेवरती समाधान मानावा लागेल. 55 धावा धावफलकावरती विजयाचं समीकरण असेल. येणारे 8 बॉल आणि आता आवश्यकता या मॅच मध्ये 14 धावेची आवश्यकता. मॅच मध्ये शिरकाव केला कारण की चांगली बॅटिंग मागच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नितीशच्या माध्यमातून तेजसने देखील चांगली फटकेबाजी केली. तो देखील बाद झाला आणि तेवढी चांगली साथ देतोय. 4थ्या क्रमांकावर आलेला महेश आपल्या टीमसाठी चांगले योगदान देतोय. नितीश ऑन स्ट्राईक ओव्हर द विकेट. या चांगला फटका. फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक मध्ये तैनात बॉलवरती आणि खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा लेझी क्रिकेट आणि यावेळेस त्याचा फायदा मिळतोय पोई ए टीमला. येतोय चौकार. आपण पाहू शकता नितीशच्या बॅटमधनं अतिशय खराब गोलंदाजी आणि खराब क्षेत्रक्षम पाहायला मिळतं. त्याचा फायदा मिळतोय पोई ए टीमला. जिंकण्यासाठी आता गरज असेल 7 बॉल आणि फक्त 10 धावेची आवश्यकता. टीम जाऊन पोहोचते. एकूण धावसंख्या 59 धावा. ओव्हर द विकेट. समोर खेळतायत लॉंग ऑफचा खेळाडू बॉलवरती येईल. एक धाव तर कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानतील. षटक समाप्त होईल. या ठिकाणी 4था 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 4 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना संघ मजबूत स्थितीमध्ये 60 या आकड्यावरती विजयाचं समीकरण असेल. येणारे 6 बॉल आणि आता
9 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये. चला पाण्याची मागणी केली जाते, जा लवकर आपण स्पीड अप करा आणि लगेच परत या. ड्रिंक्स ब्रेक नसेल, जास्त वेळ नसेल याची नोंद आपण घ्यायची, लगेच परत येतील आमचे ड्रिंक्स ब्रेकर. 6 बॉल 9 ची आवश्यकता या मॅच मध्ये टीज आहे. सहा बॉल आणि 9 धावेची आवश्यकता मॅच मध्ये. मी म्हणेन अजूनही वेळ गेली नाहीये. आपली बी टीम साठी देखील ऋतिक येतो गोलंदाजी मार्क वरती. ऋतिक वरती भरोसा नोंदवला जातोय. ऋतिकला मात्र आता एकच करावं लागेल, सुरुवातीलाच मात्र या ठिकाणी विकेट कॅरी करावे लागतील आणि सुरुवातीचे 2 ते 3 बॉल चांगले फेकावे लागतील, तरच हा मॅच मात्र या ठिकाणी मजबूत राहील आपली बी टीमच्या बाजूला. आणि आता एखादा षटकाराला सेट बॅट्समॅन आपण पाहतोय महेश आणि नितीशच्या बॅटमधनं, तर मॅच मात्र या ठिकाणी पूर्णपणे झुकेल, ती म्हणजे पोई ए टीमच्या बाजूला. 6 बॉल 9 ची आवश्यकता. खराब बॉल, यस, पहिलाच बॉल बीमार. खराब गोलंदाजी आणि खराब सुरुवात, अतिरिक्त धाव मिळेल. टीमची टोटल 61, 61 धाबा जिंकण्यासाठी 6 बॉल आणि आता 8 धाबेची आवश्यकता. फ्रीटचा बॉल, यस, संधी असेल फलंदाज नितीशकडे. संधीचं सोनं करेल का आपल्या टीमसाठी? ओव्हर द विकेट तयार ऋतिक. अजून एकदा खराब बॉल, यस, जाईल चेंडू जबरजबल बाउंड्री लाईनच्या दिशेला जातो. एकदा तर कंप्लीट, अडवला जाईल चेंडूला आणि 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल, तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. नो बॉल, यस. हाईट फॅक्टरचा विचार केला, बिमर चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि पंच 2 बिमर चेंडू फेकले, त्यामुळे गोलंदाजी करू शकेल का गोलंदाज? नाही. चला नवीन गोलंदाज असेल. टोटल या धावा मिळतील 4 आणि आता विजयासाठी फक्त 2 धाब्याची आवश्यकता. सहा चेंडू आणि 4 धावेची आवश्यकता असेल सामन्यामध्ये. फटका चांगला, यस, सामना फिनिश, मॅच फिनिश आणि मॅच जिंकली आहे ती म्हणजे गावदेवी पोई टीम ना. अभिनंदन करेल. 5 बॉल राखून सामना जिंकला आणि हार्डलक या स्पर्धेमध्ये काहीतरी चुका झाल्या. आपली बी टीम खराब क्षेत्ररक्षण, खराब गोलंदाजी पाहायला मिळाली, त्यामुळे आपल्याला सामना गमावा लागला. आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय तर देखील आपण पाहतोय आपली बी टीमच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहू शकतो खेळपट्टीचं दर्शन घेतलं जाते, कारण की त्यांना देखील माहिती आहे आज मात्र त्याचा दिवस नव्हता, उद्या त्याचा दिवस असेल. क्रिकेट आहे मित्रांनो, आज जर तुम्हाला हार मिळेल तर उद्या तुम्हाला यश नक्कीच मिळेल. हार्ड लक आपली बी टीम. लाईन अप करा, शेक हँड करा. आणि नक्कीच या ठिकाणी मॅच जिंकला आणि सूचना असतील पोई बी टीम, पोई ए टीमला की आपण मॅच समाप्त झालाय, मात्र कुठे जायचं नाहीये. तर मॅन ऑफ द मॅच सामन्याचा सामनावीर तर मॅन ऑफ द मॅच सामन्याचा सामनावीर ठरला नो डाऊट अबाउट, ज्याने खूप चांगली बॅटिंग केली, 25 धावा ठोकल्या आपल्या टीमसाठी आणि गोलंदाजी करत असताना एक गडी देखील बाद केला. ऑलराऊंडर प्रदर्शन, तो नितीश ठरला या सामन्याचा सामनावीर.
तर जयवंत पासरे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही देतोय मॅन ऑफ द मॅच. जय आपण पाहू शकता या ठिकाणी नितीशला जयवंत पासरे यांच्या शुभ हस्ते आम्ही देतोय मॅन ऑफ द मॅच. हार्डलक प्रदीप असो, आता खूप चांगली बॅटिंग दोन केली, संघाला अपयश आलं खराब गोलंदाजीमुळे. आणि नितीश ठरला या सामन्याचा सामनावीर. जयवंत पासरे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही देतो या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच. ट्रॉफी असेल त्यानंतर शीतपेय देखील दिलं जाईल. सौ करिश्मा विजय सुरोशी यांच्याकडनं आम्हाला ते शीतपेय लाभलं गेले आणि ते देखील आम्ही देतो नितीशला. वेल प्लेड नितीश. आणि सामना